तर खरात प्रकरणावरून संजय राऊत पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। खरातकडे जाणाऱ्या त्या 40 आमदारांची नावं समोर आणावीत अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। तर राऊतांच्या मागणीनंतर सत्ताधारी नेत्यांनी त्यांचा चांगला समाचार घेतलाय। बघूया। तिथे 40 आमदार त्या खरात बाबाच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते। आता हे 40 आमदार कोण हे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं पाहिजे। या 40 आमदारांमध्ये मिलिंद नार्वेकर होते। मिलिंद नार्वेकर आणि बाबा खरातचे फोटो आले। तुम्ही या 40 आमदारांमध्ये मिलिंद नार्वेकरांचं नाव घेतायत। मिलिंद नार्वेकरांवर उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत नेमकी कुठली कारवाई करणार आहेत? जणू काही त्याला सरकारनं राजमान्यता दिली होती, लोकमान्यता होती का मला माहित नाही। महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांचं पाणी काढून खरातच्या आश्रमाला दिलं, या भोंदूबाबाच्या आश्रमाला दिलं, तेव्हा खरातचा वावर मंत्रालयापर्यंत मी आणला होता। संजय राऊत तुम्ही नाशिकचे संपर्क प्रमुख होता। संजय राऊत साहेबांनी शिवसेना उभाटातले किती आमदार जात होते भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या भेटीला, ही माहिती त्यांनी त्यांच्या आमदारांना विचारावी। खरात प्रकरणावरून संजय राऊतांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केलाय। खरातच्या पायाचं तीर्थ प्यायला जाणारे 40 आमदार कोण आहेत असा सवाल राऊतांनी केला। खरातसाठी विशेष विमानाची सोय करणारे मंत्री कोण आहेत हे फडणवीसांनी समोर आणावं अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे। तर त्या 40 आमदारांमध्ये मिलिंद नार्वेकरही होते, त्यामुळे ठाकरे त्यांच्यावर कारवाई करणार का असा सवाल नवनाथ बन यांनी केलाय। आता दीपक केसरकर म्हणतात मीच का 40 आमदार तिथे जात होते, ते कोण सांगतंय? सत्ताधारी पक्षाचे एक आमदार सांगते की मलाच टार्गेट करू नका। तिथे 40 आमदार त्या खरात बाबाच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते। आता हे 40 आमदार कोण हे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं पाहिजे। तिथे जाणारे मंत्री कोण हे त्यांनी जाहीर केलं पाहिजे। खरात बाबासाठी विशेष विमानांची सोय करणारे सरकारमधले कोण लोक होते हे तुम्ही जाहीर केलं पाहिजे। 40 आमदार खरातच्या आश्रमात जात होते, तर या 40 आमदारांमध्ये मिलिंद नार्वेकर होते। मिलिंद नार्वेकर आणि बाबा खरातचे फोटो आले। तुम्ही या 40 आमदारांमध्ये मिलिंद नार्वेकरांचं नाव घेतायत। मिलिंद नार्वेकरांवर उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत नेमकी कुठली कारवाई करणार आहेत? खरात हा पंचमहाभूतांपैकी एक असावा, त्यामुळे मंत्रालयापासून सगळीकडेच त्याचा वावर होता अशी टीकाही राऊतांनी केली आहे। सरकारनं खरातला राजमान्यता दिल्याचा आरोप राऊतांनी केला, तर खरातला महाविकास आघाडीनंच संरक्षण दिल्याचा पलटवार नवनाथ बन यांनी केलाय। अशोक खरात हा मंत्रालयात सुद्धा त्याचा वावर होता असाही व्हिडिओ समोर आलेला आहे। त्याचा वावर कुठे नव्हता, त्याचा वावर सर्वत्र होता। बहुतेक तो पंचमहाभूतापैकी एक असावा अशा पद्धतीने त्याचा वावर होता। अशा जणू काही त्याला सरकारनं राजमान्यता दिली होती, लोकमान्यता होती का मला माहित नाही, पण त्याला राजमान्यता दिली होती। आणि राजमान्यता देणारे लोक आजही फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। फडणवीसांनी त्याच्यावर बोलावं। रुपाली चाकणकरांचा राजीनामा झालेला आहे आणि खरात प्रकरणामध्ये कसून चौकशी करण्याचं काम राज्य सरकारकडनं केलं जाते। कुणालाही सोडलं जाणार नाही। राहिला प्रश्न खरातांचा वावर कुठे होता, तर जेव्हा महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांचं पाणी काढून खरातच्या आश्रमाला दिलं, या भोंदूबाबाच्या आश्रमाला दिलं, तेव्हा खरातचा वावर मंत्रालयापर्यंत कुणी आणला होता? संजय राऊत तुम्ही नाशिकचे संपर्क प्रमुख होता। तुमच्याच दबावापोटी खरातच्या आश्रमाला पाणी देण्यात आलं, ही माहिती आमच्याकडे आहे। राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंनी देखील राऊतांवर टीका केली आहे। खरातकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे किती आमदार जायचे असा सवाल परांजपेंनी केला, तर खरात संदर्भात मिलिंद नार्वेकरांना विचारा असा टोलाही परांजपे यांनी राऊतांना लगावलाय। संजय राऊत साहेबांनी शिवसेना उभाटातले किती आमदार जात होते भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या भेटीला, ही माहिती त्यांनी त्यांच्या आमदारांना विचारावी आणि मिलिंद नार्वेकरांनाही विचारावी, कारण ते देखील अनेक वेळा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातला भेटलेले आहेत की त्यांनी त्या पाद्यपूजन करून पाणी प्यायलं नाही, फोटो नसतील, पण हे त्यांनी मिलिंद नार्वेकरांना पहिले विचारावं। अशोक खरात सोबत अनेक नेत्यांचे फोटो समोर आलेत। दरम्यान याच फोटोंवरून राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलंय। 40 आमदार खरातकडे जात असल्याचा दावाही त्यांनी केलाय। दरम्यान यानंतर सत्ताधाऱ्यांनी देखील पलटवार करत जशास तसं उत्तर राऊतांना दिलंय। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।